असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। गेल्या वर्षीच्या तुलनेत मराठवाड्यामध्ये यावेळेस उन्हाची तीव्रता जास्त दिसून येत आहे। आपण संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण बघू शकता की सकाळची ही वेळ आहे, अजून 12 वाजायचे राहिले आहेत, परंतु उन्हाची तीव्रता असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला वाहतूक मंदावलेली दिसते आहे आणि आज हा उन्हाचा पारा 40 अंशाच्या वर जाणार आहे। कालच्या तुलनेत हा कमी असला तरी गेल्या आठवड्याभरात संभाजीनगर शहर हे जवळपास 40, 41, 42 तापमानाने तापले होते आणि याचा परिणाम या ठिकाणच्या शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर दिसून आला। तसेच उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे विद्युत मंडळाच्या वीज वितरण व्यवस्थेवर याचा परिणाम झाला, कारण विजेचा वापर जास्त होत असताना या ठिकाणी शहरामध्ये काही ठिकाणी आपल्याला दिसून येते आणि या विजेच्या वापरामुळे काही भागामध्ये लोडशेडिंगचे प्रकारही घडत आहेत। त्याच्यामुळे उन्हाचा परिणाम सध्या तरी संभाजीनगरमध्ये जास्त आहे आणि कुठेतरी आता नागरिकांना वाटते कुठेतरी पाण्याचा शिडकाव करावा, पाऊस यावा आणि थोडी गारवा या शहरामध्ये निर्माण व्हावा, कारण उन्हाची लाही होत असताना संभाजीनगर शहरातील नागरिक मात्र त्रस्त झालेले आहेत। कॅमेरामन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।